श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. श्री रामकथेचं महात्म्य सांगताना श्री महाराज सांगतात, 18 पुराणातून आणि श्रीमद भागवतातून श्री व्यास महर्षींनी अनेक देवदेवतांच्या कथा वर्णन केल्या, परंतु त्या सर्वात गोड चरित्र जर कुणाचं असेल तर ते श्री रामरायाचे आहे. कथा शंकराची, कथा पार्वतीची, कथा कौरवा पांडवा माधवाची, कथा मोरयाची, कथा कार्तिकाची, समस्थामध्ये गोडया राघवाची. श्रीधर स्वामींनी श्रीमद भागवतावरील आपल्या टीकेत ग्रंथाचे मंगलाचरण करताना ग्रंथारंभी प्रथम श्री रामरायाला नमस्कार केला. तेव्हा उपस्थित श्रोते मंडळींनी त्यांना प्रश्न विचारला की श्रीमद भागवताची प्रमुख देवता कृष्ण, प्रतिपाद्य विषय कृष्ण, सर्व अवतार अर्ध्या भागात आणि अर्ध्या अधिक भागात केवळ श्रीकृष्ण चरित्र, श्रीकृष्ण लीला असताना आपण मंगलाचरणात भगवान श्रीकृष्णांना नमस्कार न करता श्रीरामाचे मंगलाचरण करून ग्रंथारंभी रामाला नमस्कार का केला? तेव्हा श्रीधर स्वामी त्याचे उत्तर देताना विनम्रतेने म्हणाले, श्रीरामाचं चरित्र कसं आहे तर सर्वांनाच अनुकरणीय, सर्वांनी घ्यावं असं आदर्श. रामाचं चालणं, बोलणं, वागणं, त्यांचं बंधुप्रेम, मातृप्रेम, पितृप्रेम, प्रजाप्रेम, मित्रप्रेम, भक्तप्रेम, राष्ट्रप्रेम सर्वच आदर्श असं आहे. ते जसं बोलले, वागले, त्यांनी जसं प्रेम केलं तसं सर्व आपणाला करता येईल, आपण करू शकतो, आपण करावं. परंतु भगवान श्रीकृष्णाचं मात्र तसं नाही. त्यांचं अनुकरण कोणी करू शकणार नाही व कोणी करूही नये. म्हणूनच ग्रंथारंभी प्रथम श्री रामरायाचं मंगलाचरण केलं आहे. हे ऐकून सर्वच विद्वान श्रोते मंडळी समाधान पावली. असं आदर्श रामरायाचं संपूर्ण जीवन आहे. श्री रामरायाचं चरित्र सांगताना श्री महाराज रामरायाच्या पराक्रमाचं वर्णन करताना श्री रामरायाच्या सद्गुणांचं वर्णन अधिक करीत असत. प्रजावत्सल असणारे राम त्यांच्या पराक्रमाबरोबरच त्यांच्या सद्गुणांमुळे प्रजाजनांना राजे म्हणून हवेहवेसे वाटत होते. म्हणून रामनामाबरोबरच रामांच्या सद्गुणांचा सर्वांनी अंगीकार करावा. रामगुण घ्यावे, राम मंत्र दिला म्हणून ते उपदेश करीत. आपण जसे आदर्श सतत आपणापुढे ठेवत असतो तसेच आपले जीवन घडत असते. म्हणून जे अखंड रामचरित्राचं गायन करतील, त्यांचं अखंड चिंतन, भजन, कीर्तन करतील ते खरोखर रामच होतील. म्हणून अखंड रामनाम घ्यावं, तेच रूप हृदयात साठवावं, त्यांच्याच गुणांचं चिंतन करावं आणि सर्वत्र चराचर सृष्टीमध्ये त्याच एका रामरायाचं दर्शन करून आपणही याची देही रामरूप व्हावं. असाच उपदेश ते सतत सर्वांना करीत असत. श्रीमद भागवत सांगताना महाराज त्यातील भगवत भक्तांच्या कथा सांगून व अनेक संतवचनांचे दाखले देत संसाराची नश्वरता पटवून देत असत. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिन तळमळ. दुःखाचं मूळ कारण जर काही असेल तर हा संसार आहे. यात कुठेच विश्रांती नाही आणि प्रत्येक जीवाला सुख हवं असल्यामुळे ते मिळविण्यासाठी त्याची सारखी धडपड चालू असते. सुखाची लालसा जीवाला कधीच चैन पडू देत नाही. संसार हा तर नश्वर आहे, परंतु आपण मात्र या नासक्या संसारातून सुखाची अपेक्षा करीत असतो. श्री समर्थ म्हणतात, संसार मुळीच नासका, विवेके करावा नेटका, नेटका करिता फिका होत जातो. तो जर आपण विवेकपूर्वक केला तर मात्र हळूहळू त्याच्यातील गोडी कमी होऊ लागते. भगवान म्हणतात, अशाश्वत असणारा, सुखदायक नसणारा म्हणजे सुखहीन असणारा हा लोक, हा संसार प्राप्त झाल्यानंतर मनुष्याने काय करावं तर केवळ एक माझंच भजन करावं आणि तद्रूप व्हावं. अनेक पौराणिक तसेच लोकांना सहज समजतील असे व्यावहारिक दृष्टांत देऊन ते संसाराची अशाश्वतता, देहाची नश्वरता पटवून देत आणि लोकांना भक्तिमार्गाचे वाटसरू करीत. अध्यात्म रामायण, श्रीमद भागवताचे असे असंख्य सप्ताह त्यांनी गावोगावी केले. असो साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी अनुग्रह घेणाऱ्यांसाठी काही आवश्यक नियम घालून दिलेले असायचे. ते नियम आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ.
आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्री राम समर्थ.